ते माजी खासदार आहेत आणि आता एक तडफदार आमदार म्हणून काँग्रेस ते अतिशय सक्षमपणे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये करत आहेत। आम्हाला हेही कळतंय की आता लवकर केंद्रात देखील त्यांना काहीतरी एक महत्त्वाचं पद देखील मिळू शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि अतिशय विश्वास आहे काँग्रेसचा त्यांच्या नेतृत्वावर। तुम्ही बरोबर ओळखले, आपल्यासोबत नाना पटोले जे प्रादेशिक पक्ष देखील कुठेतरी पुन्हा आवाज सुरू झालेला आहे की काँग्रेसमध्ये मर्ज होऊया। ह्याचा फायदा काँग्रेसला अधिक बळकट होण्यासाठी होईल का येत्या काळामध्ये? काँग्रेसची मतांचं विभाजन जे काही स्थानिक पक्ष करत होते त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला डायरेक्ट होत होता, तो आता थांबला पाहिजे आणि त्याच्यामुळे काही पक्ष त्याच्यामधला निर्णय घेत आहे। स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा पक्ष आणि या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून या पद्धतीचा काही पक्ष निर्णय घेत आहे असं माध्यमाच्या माध्यमातून कळतंय आम्हाला आणि हे घेतलं पाहिजे, कारण की आज ती काळाची गरज आहे। बरं, आम्हाला आमच्या सूत्रांकडून अशी आता माहिती मिळालेली आहे की तुमची लवकरच काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी तुमची वर्णी लागू शकते। तुम्हाला असं काही संकेत पक्षाकडून मिळत आहेत का? पक्षाची जबाबदारी ती, त्या जबाबदारीला प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करायची मानसिकता माझी आहे। जे नवीन प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत त्यांचं काही जमेना असं झालेलं आहे, अनेक लोक सोडून गेलेली आहेत। बरं, ते जाताना त्यांचं नाव घेऊन जात आहेत। पक्ष सोडून जाणारी लोक अध्यक्षावर खापर पडून जेव्हा जातात ते त्यांनी एक व्यक्ती म्हणून नाही, एक पक्षाच्या विचारासोबत जोडून राहावं। आणि ठीक आहे, आज तुमच्यावर अन्याय होत असेल पण पक्षाच्या सोबत आपण राहा। आता केंद्रीय मंत्रिमंडळात देखील अनेक बदल जाणवत आहे, तर याकडे आपण कसं पाहता? म्हणजे काय हवा चाललेली आता सध्या, त्या हवेमध्ये महाराष्ट्राच्या एका व्यक्तीला अर्थमंत्री पद मिळेल आणि सगळ्यांचं लक्ष माझ्या मित्राकडे आहे, देवेंद्र फडणवीसांकडे। पण ठाकरे तर म्हणतात की पंतप्रधान व्हा म्हणून। नाही, आता एवढ्या लवकर तर होणार नाही। ठाकरे साहेबांचं स्वप्न मोठं आहे पण ते बघा, मित्र विदर्भाचे तुमच्या, नाही, मला विदर्भवीर तुमचे, नाही मला स्वप्न मुंबईकर बघतायत। मला तेच म्हणायचं आहे, माझे मित्र प्रधानमंत्री झाले तर मला आवडेलच, पण मोदीजींचं थोडंसं 27 पर्यंत, कारण एकदा तिकडे दिल्लीत गेले मित्र तर खुर्ची लवकर सरकवतील, जसं एकनाथ शिंदेची खुर्ची लवकर सरकवली आणि ते मुख्यमंत्री झालेत, तशासारखं तिकडे गेल्यानंतर बाजूचीच खुर्ची कशी बाजूला करायची तेवढ्यात एक्सपर्ट माझे मित्र आहेत। तर ते मला असं वाटतं की दिल्लीला गेलेत तर प्रधानमंत्री बनून गेलेत तर मग तर आनंदच आनंद आहे, मग खुर्ची कोणाची सरकवायची गरज नाही। मी महाराष्ट्राचा माणूस प्रधानमंत्री व्हावा आणि तोही माझा मित्र देवेंद्र फडणवीस व्हावा असं माझी अपेक्षा।